जे खासदार सुटलेले आहेत त्या खासदार सांगतात की आम्हाला निधी आहे तो मिळत नव्हता कामासाठी, मात्र असं दिसून आलंय की त्यांना निधी आहे तो मिळालेला होता मतदारसंघासाठी, मात्र तो खर्च केलेला नाही. मला वाटतं की आपण त्याचा अर्थ चुकीचा काढतोय. दरवर्षी खासदार निधी 5 कोटी रुपये मिळतो. हा खासदार निधी व्यपगत होत नाही. 5 कोटीमध्ये आपण जी कामं देतो ती कामं जशा जशा टप्प्यांनी पूर्ण होतात तसा तसा जिल्हा नियोजन अधिकाऱ्याच्या माध्यमातून निधी सोडला जातो. याचा अर्थ असा नव्हे की तो निधी खर्च झाला नाही. तो निधी हा जमा असतो. खासदारांनी कामं जी असतात ती सुचवली असतात आणि विविध राज्य सरकारची विभाग किंवा केंद्र सरकारची विभाग ज्या पद्धतीने टेंडर करून त्या संदर्भातला कार्यादेश देतात तो खर्च होतो. तो खर्च जसा होतो तसा डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसमधून तो निधी वितरित होतो. तुम्ही आमदार निधीमध्ये समजा बघितलं तर सर्व आमदारांच्या बाबतीत हेच लागू आहे. वर्षभरात 5 कोटी खर्च होत नाही आणि म्हणून स्पीड वर्कसाठी आपण 1.5 पट काम देण्याचा नियम आहे. आणि म्हणून असं म्हणणं की खासदारांनी निधीच खर्च केला नाही तर ही फक्त टेक्निकल समजून घेण्याची चूक आहे. खासदारांनी विकास निधी जो प्राप्त होत नाही तो खासदार निधीबद्दल ते बोलले नाही. एखाद्या मोठ्या प्रोजेक्टबद्दल एखादा खासदार असतो त्याला वाटतं की केंद्राचा असा मोठा उद्योग रेल्वेचे डब्बे निर्माण करण्याचा माझ्या मतदारसंघात यावा, पण तो कदाचित येत नसेल. आणि अशा प्रसंगात माझ्या मतदारसंघाचा सर्वंकष सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर योग्य पक्षाची योग्य विचाराची विकासाची साथ देणाऱ्याची आणि सबका साथ सबका विकास सबका सन्मान सबका प्रयास या दृष्टीने काम करणाऱ्या विचाराच्या सोबत प्रत्यक्ष जोडल्या जावं हा भाव असू शकतो. सर, बच्चू कडू आज एक महत्त्वाचं स्टेटमेंट देतात. ते म्हणतात की दोन्ही शिवसेनेने एकत्र येणं गरजेचं आहे. महाराष्ट्र द्रोहींच्या विरोधात दोन्ही शिवसेना एकत्रित येऊन महाराष्ट्र धर्म वाचवला पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं ते वक्तव्य करतात. नाही, त्यांचं वक्तव्य आहे त्यावर मी प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया द्यावी की त्यांना काय वाटतं. कारण शेवटी यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आमचा दुरान्वय संबंध नाही. त्यांनी सोबत यावं अथवा येऊ नये यावर आमचा कोणताही प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया नाही. शिंदेची ज्या पद्धतीनं घौडदौड सुरू झालेली आहे, भाजपनं आता धसका घ्यायची वेळ आलेली आहे का? ज्या पद्धतीनं खासदार आमदार फोडले जात आहेत, भाजपनं धसका घ्यावा का? हो, भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. ज्या पक्षामध्ये 1.5 कोटी कार्यकर्ते यांनी नोंदणी केली आहे त्या पक्षाने असा खासदार इकडून तिकडे गेल्याने धसका घ्यायचा नसतो. धसका तेव्हा घेऊ जेव्हा हजारोच्या संख्येने आमचे कार्यकर्ते बाहेर पडतील. धसका असा खासदार आमदार इकडून तिकडे गेल्याने शेवटी झाड मजबूत पाहिजे. त्या झाडावरचे 4 आंबे हे टोपलीत पडल्याने काही झाडाचं नुकसान होत नाही. त्या झाडाला पुन्हा 50 आंबे निर्माण करण्याची शक्ती असते. पण झाडाचं जर बुडच खराब झालं तेच किडकं झालं तर मग चिंता आहे. आज आमच्याकडे 1.5 कोटी कार्यकर्त्यांची शक्ती आहे आणि जोपर्यंत जनतेचा आशीर्वाद आहे सदिच्छा आहे तोपर्यंत धसका कोण घ्यायचा आहे. हे जे खासदार आहेत ते वारंवार म्हणतात की आम्हाला विकास काम करायचं होतं म्हणून आम्ही चालू आहे. त्यामुळे संकेत असे जातात की विरोधातले जे खासदार आहेत त्यांची कामं आता सरकार करत नाहीये का, त्यांना निधी देत नाहीये का, दुजाभाव असं आहे. नाराज आहेत, विकास होत नाही. प्रश्न दुजाभावाचा नाही आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही आमच्या नेत्यांच्या सोबत विकास कामासाठी पुढे जावं, तेव्हा हे काम करण्यासाठी आमचे नेते आमच्या सोबत येत नाही. विकासाला नेतृत्वाची गरज असतं. दुसरीकडे 2029च्या जागा आहेत त्या कुठे घोषित केलेल्या आहेत. अमित 2029च्या जागा आहेत त्या घोषित केलेल्या आहेत. त्यामुळे म्हणायचं का की एकनाथ शिंदेनी ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार होते महायुतीचे ते दुसरीकडे आता एकनाथ शिंदेनी जागा घोषित केल्यामुळे पुढच्या येत्या काळामध्ये असं आहे. मग याबद्दलची फारशी माहिती नाही आहे. 29ला बघितलं जाईल. माननीय एकनाथ शिंदेजी आमच्या पक्षाचे सहकार्य आहे आणि त्यांनी जो काही विचार मांडला असेल तो माननीय देवेंद्रजीशी चर्चा करून माननीय अमितभाईंशी चर्चा करूनच मांडला असेल. तर अशा पद्धतीने एकनाथजी कधीही प्रतिक्रिया देत नाही, साधारणतः माझा अनुभव आहे. शिंदे साहेबांची ताकद वाढवण्यासाठी आणि देवेंद्र फडणवीसांची ताकद कमी करण्यासाठी केंद्रातल्या नेतृत्वाकडनं या ऑपरेशनला बळ दिलं जात आहे असा आरोप विरोधकांच्या वतीनं केला जातो. तुम्ही मला समजत नाही. अहो, केंद्राच्या आशीर्वादानेच इथं आम्ही सर्वजण काम करतो.
अशी दोन पद्धतीने याच्यामध्ये आपण तुलना करणं योग्य नाही आहे. माननीय मोदीजी असतील, माननीय अमित भाई हे मोठे नेते आहे आणि माननीय देवेंद्रजी असेल किंवा आम्ही असेल, आम्हाला याची जाणीव आहे की आमचं केंद्रीय नेतृत्व आमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत आम्ही प्रकाशित आहोत. आणि म्हणून अशा पद्धतीने आपण बातम्या लावणं हे चुकीचं आहे. केंद्रातल्या नेत्यांनी आपला आवडता नेता बदलला आहे का? नाही, आवडता नेता बदलायची आवश्यकताच नाही. देवेंद्रजी त्यांचे आवडते नेते आहे आणि पुढेही राहतील.